नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सह्याद्री न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज खानापूर घाट माथ्यावरील जो राष्ट्रीय महामार्ग आहे विजापूर गुहागर त्या राष्ट्रीय महामार्गावर आहोत आणि आपण या सुलतानगादी गावात आहोत। सुलतानगादी अग्रणी पूल आहे त्या गावावर आहोत आणि हा रस्ता असा विजापूर असा गुहागर असा हा राष्ट्रीय महामार्ग आहे। आणि आपण बघू शकतो की या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम झालं, रस्ता खराब होता, काँक्रिटीकरणाचं काम झालेलं पूर्णपणे बघू शकता की हे पूर्णपणे असं काँक्रिटीकरण निघालेलं आहे। साहेब तुम्ही रस्त्याने चाललाय, तुम्हाला काय वाटतं रस्त्याला? एकदम खराब आहे। म्हणजे किती दिवस झाला रस्ता असं बिकट आहे? महिना झालं काम चालू केलं, एक 10-12 दिवसात ही खडी उचलल्या, हे तुम्हाला दिसतंय ना। 10-12 दिवस झाले। बरे काय करू वाटते तुम्हाला, म्हणजे या विषयावर काय बोलू वाटतं? काय बोलायचं आता, कॉन्ट्रॅक्टर काम करते ती हे करते, चांगलं केलं पाहिजे ना, चांगलं केलं पाहिजे। हा आपण बघू शकता की रस्त्या जाणारे येणारे जे वाहनधारक आहेत त्यांचे म्हणणं आहे की रस्त्यावर रस्ता चांगला व्हावा आणि या ठिकाणी जे रस्ता जे खराब झालेला आहे त्या ठिकाणी संबंधित अधिकारी आहेत किंवा या जे रस्ता कुणी हा केलेला आहे ठेकेदारानं, त्या ठेकेदाराने हा रस्ता पूर्णपणे व्यवस्थित करावा, चांगला करावा। ठिकाणी काही लोकांनी काही दिवसापूर्वी या ठिकाणी आवाज पण उठवला होता की हा रस्ता व्यवस्थित व्हावा, पण त्यांचा आवाज उठवल्यानंतर काही लोकांनी म्हणजे या संबंधित खात्यानं संबंधित अधिकाऱ्यांनी फक्त आणि फक्त याच्यावरती पोचारा फिरवला आणि फक्त या ठिकाणी खडे आणून टाकलेले आहे। तुम्ही बघू शकता की फक्त या ठिकाणी खडे याच्यावरती डांबरी वगैरे टाकण्यात आलेलं नाही। या ठिकाणी फक्त तुम्ही पाहू शकता की नुसती खडे पाहू शकता तुम्ही, फक्त आणि फक्त या ठिकाणी तुम्हाला खडी दिसणार आहे। या ठिकाणी दुसरं तुम्हाला काही दिसणार नाही। अशा प्रकारे इथं काम झालेलं आहे आणि पूर्णपणे असं हे काम दिसून येते तुम्हाला की पूर्णपणे अशी खडी अशी पसरलेली आहे आणि काही दिवसापूर्वीच या ठिकाणी काम झालंय, मात्र रस्ता असा पूर्णपणे उचकटलेला आहे जेणेकरून यातून चालताही येत नाही। मग बघू शकता तुम्ही टू व्हीलर आणि चारचाकी गाडी यातून कशा पास होतील। टू व्हीलर तर यातून जाणं मुश्किल आहे कारण की पूर्णपणे असं घसरट आहे। बघू शकता ही गाडी अशा जाता येईल आणि पूर्णपणे अशी खडी उचकटलेली आहे। साहेब तुम्हाला काय वाटतं रस्त्याने प्रवास करताना? अहो काल एक गाडी पडली इथं, ऍक्सिडेंट झाला, 2 पोरं इथं पडली होती। बापरे, कुठं इथं शाळा होती का आपल्या खानापुरात? नाही ते प्रवासाला म्हणजे बाहेर चालली होती लग्नावरून इकडं, त्या इथं पडली होती। मी चाललो होतो इथं, मी रोज इथनं जातो ना। अच्छा, रस्ता असं कधी झालाय म्हणजे पण रस्ता कसा होता आता काय झालंय, काय सांगायला हवं तुम्ही, प्रतिक्रिया तुमच्या? रस्ता बरा केला होता त्याने, पण पुन्हा जी रस्ता इकडल्या बाजूनं पाकच उचडला, एक डबर पडलं होतं त्याच्यावर, आता ती सगळाच उचडला इकडनं। काय झालं पाहिजे तुम्हाला असं वाटतं, काय झालं पाहिजे? रस्ता ठीक झाला पाहिजे, नाहीतर वाहना सगळं टू व्हीलर वाले अपघात याच्यावर, 4 व्हीलर वाले जाते सगळे, 2 व्हीलर वाले कसं यायचं इथनं? तुम्ही या विजापूर गुहागर मार्गावरून आपले जे गाव आहे सुलतानगादी या रस्त्यावर तुम्ही प्रवास करताय, तुम्हाला काय वाटतंय, कसा रस्ता वाटतो तुम्हाला साहेब? नाही, चुकीचा रस्ता झालाय। बरं, डांबर वगैरे काय वापरलेलं नाही, काय ना, नुसती खडी टाकलेली आहे। बरं, काय होऊ शकतो या रस्त्याने जर व्यवस्थित रस्ता, काय म्हणताय रस्त्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया नाही, रस्ता चुकीचाच केलेला आहे, कॉन्ट्रॅक्टरनं रस्ता चुकीचाच केलेला आहे। कालच गाडी आमची तिथं अडकून बंद पडली होती गाडी। त्याला प्रवास करतोय, मला रस्त्याचा प्रॉब्लेम पडतोय, ती खडीकरण केले, ते खडीकरण उकडत चालले। साधारणतः कधी केलं होतं खडीकरण? ते खडीकरण एक महिना झालेला असणार आहे। काय त्रास होईल तुम्हाला रस्त्यावर? गाड्यावर जाता येतात डबरी पडलेले आहे, तिथे खडीचा प्रॉब्लेम आहे, अपघाताचा धोका आहे। तर रस्ता तुम्हाला कसा वाटतोय आता, तुम्ही जे रस्त्याने आलाय त्या रस्त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया द्याल? तो रस्ता खूप सध्या खराब आहे, बर, जाण्या येण्याला प्रॉब्लेम व्हायला लागला। तुम्ही रस्त्याला प्रवास करताय, तुमच्या काय प्रतिक्रिया असतील, काय म्हणते रस्ता? रस्ता पूर्णपणे खराब आहे। साधारण कधीपासून बघताय तुम्ही रस्ता खराब आहे? तरी 1-1.5 वर्ष झाला तरी बघतोय। काय वाटतं तुम्हाला या रस्त्याला, काय झालं पाहिजे? रस्ता पूर्णपणे मागचा पण रस्ता चांगला आहे, पुढचा पण रस्ता चांगला आहे, बर, तरी हा रस्ता कशासाठी खराब राहिलाय त्याचं उत्तर पाहिजे। त्याचं उत्तर कोणी दिलं पाहिजे? त्याचं उत्तर आता जो ठेकेदार आहे त्यांनी बघितलं पाहिजे, केलं पाहिजे काम, अपूर्ण काम पूर्ण करायला पाहिजे। या रस्त्यावरून तुम्ही प्रवास करताय, तुमच्या काय प्रतिक्रिया असतील, काय म्हणताय? 15 दिवस झाले नाही याला बनवून काही उकारलंय बघा एवढं। साधारणतः कधीपासून कसं वाटतंय तुम्हाला ते? लगेच 15 दिवसात 4-5-6 दिवसात मग उकारलंय।
बर रस्ता कधी केला होता म्हणजे खडी कधी टाकली होती? खडी टाकून तीच 15 दिवस झाले. बरं डांबरी टाकला नव्हतं त्याच्यावरती, फक्त खडीच बदलून गेलते. खडी डांबारकीट टाकले का नाही का दिसतेच की तुम्हाला डांबारकीट टाकलं. बर बर हा डांबार टाकलं असतं उकारलं असतं. हो काय म्हणताय तुम्ही, काय झालं पाहिजे या ठिकाणी? अहो हे जे दखल घेतली पाहिजे सरकारने. खानापूर घाटमाथ्यावरील या रस्त्याला कुणी वाली आहे का वाली? खानापूर घाटमाथ्यावरून विजापूर गुहागर महामार्ग जातो. या महामार्गावरील काँक्रिटीकरणाचे काम बहुतांश ठिकाणी पूर्ण झाले. मात्र रेणावी, हिवरे, सुलतान गादे येथील काही ठिकाणचं काम अजूनही रखडलं गेलंय. सुलतान गादेमध्ये साधारणतः 1 किलोमीटर रस्त्याची अवस्था दशा की दुर्दशा अशी झाली आहे. अनेक नागरिकांनी या रस्त्यावर उतरून वेळोवेळी आवाज उठवला होता आणि त्या अनुषंगाने डांबरीकरणाचं काम करण्यात आलं होतं. परंतु अशा या निकृष्ट कामामुळे सुलतान गादेमधील अग्रणी नदीच्या पुलावरील महिन्यात केलेला रस्ता पूर्णपणे उघडला गेलेला आहे. एका महिन्यातच रस्ता उघडून मोठी खडी पूर्णपणे वर आली आहे. यावरून गाड्या चालवणं हे वाहनधारकांना कठीण झालंय. दुचाकीला तर या रस्त्यावरून कसरत करावी लागत आहे. हा रस्ता महामार्गाचा असल्यामुळे रस्त्यावरून मोठ्या गाड्या भरपूर प्रमाणात ये जा करत असतात. या रस्त्यावरील उखडलेली खडी दुचाकी चालकांना सपासप उडून लागत असल्याने किरकोळ वादावादीचे प्रसंग रोज घडत आहेत. तरी या महामार्गावर अशा प्रकारच्या खडीचा पोत्यारा कुणी व संबंधित कोणत्या अधिकाऱ्याने फिरवला हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. या महामार्गालगत असणाऱ्या जमिनीची भरपाई मिळवण्यासाठी सुलतान गादेमधील काही नागरिकांनी रस्त्याची कामे थांबवली होती. त्यानंतर शासनाने मोजणी करून त्या नागरिकांच्या खात्यावरती भरपाई जमा केल्याने विरोध मावळला आहे. मात्र वारंवार मागणी केल्यानंतर काही दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यावरील खड्डे बुजवून डांबरीकरण केले होते. पण निकृष्ट कामामुळे सगळीकडे खडी वर उचकटून आल्याने दुचाकी वाहनधारकांना या रस्त्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या दशा दुर्दशा रस्त्याची दुरुस्ती लवकरात लवकर व्हावी आणि निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदार तसेच संबंधित अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे, खानापूर, सांगली. सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मी मुख्य संपादक जब्बार पिरजादे, खानापूर.